आज काही खास नाही, पण तरीही आजचं डेली रुटीन तुमच्यासोबत शेअर करत आहे. हाय हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. आज सकाळी उठले, छान फ्रेश वगैरे झाले आणि आईला बाहेर जायचं होतं आणि घरी पाहुणे पण आले होते. मग आई बोलली मला पटकन नाश्ता बनवून घे आणि मग नाश्ता बनवायला घेतला. नाश्त्यामध्ये आज कांदे पोहे बनवायला घेतले आणि म्हटलं शेंगदाणे घालून तर आपण नेहमीच बनवतो, आज हिरवे वाटाणे घालून बघूया कसे होतात. तर त्याच्यानंतर छान पोहे वगैरे रेडी झाले आणि पोहे रेडी झाल्यानंतर त्याच्यावर असं लिंबू पिळलं आणि वरून थोडी साखर टाकली ना तर खूप छान टेस्ट येते. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा. आणि त्याच्यानंतर मग सर्वांना पोहे वगैरे दिले, मग मी पण खायला घेतले आणि खरंच खूप छान टेस्ट झाली होती. मग ते सर्व गेले. त्याच्यानंतर मग बेड वगैरे आवरून घेतला, झाडझूड वगैरे करायची होती. मग पूर्ण घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतला आणि झाडू मारणं हे माझं खूप न आवडतं काम आहे, पण काय करणार. त्याच्यानंतर भांडी वगैरे घासायची होती, मग भांडी वगैरे घासून घेतली आणि मग हातवात लावून पण घेतली. त्याच्यानंतर मग कपडे वगैरे धुवायचे होते आणि थोडेच कपडे होते म्हणून मशीन नाही लावली, हातानेच कारण हाताने धुवायला 5 मिनटं लागते आणि मशीनने एवढ्याशा कपड्याला अर्धा तासच घेतला असता म्हणून. त्याच्यानंतर छान कपडे वगैरे धुतले, मग वाळत वगैरे घातले आणि दुपारी मस्त आराम केला. नंतर संध्याकाळी आई आली आणि छान गरमागरम स्वयंपाक केला आणि मस्त जेवण केलं. मग जेवण करून छान बाल्कनीत गेले आणि सहज असं वरती बघितलं तर चंद्र एवढा छान दिसत होता ना, खूपच मस्त. कधी कधी आयुष्यात आनंदासाठी मोठ्या गोष्टींची गरज नसते, तर फक्त असा साधा शांत दिवस पुरेसा असतो. थँक्यू. थँक्स फॉर वॉचिंग.